जर पत्रकार ह्या राज्यामध्ये मारकात असतील तर सर्वसामान्यांचा काय विचार करायचा? पोलीस नावाची यंत्रणा फक्त काही निवडक लोकांसाठीच वापरली जाते. या राज्याचं दुर्दैव आहे. पोलीस देखील टार्गेट अशालाच करतात जिथनं वरनं आदेश आलाय. हतश्रम आदेश, हे आदेशाचं राज्य आहे. फट 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 आदेश. सर, बीड प्रकरणातला गोट्या गीते याला मकोका कायद्यातून बाजूला करण्यात आलेला आहे. नेमका गोट्या गीते हा या राज्याचा जावई आहे अशी रिव्हॉल्वर फिरताना त्याची व्हिडिओ होती. मला धमकी देताना त्याची व्हिडिओ होती. कोण विचारणार? अरे नशीब चांगलं अजून वाल्मिक कराडला सोडला नाही यांनी. वाल्मिक कराडला सोडला नाही, नशीब समजायचं आपलं. एवढे गंभीर आरोप असताना गोट्या गुटे हा कमीत कमी 4-5 हत्यांमधला आरोपी आहे. किंबहुना परळीमधलं जे प्रकरण होतं ज्याच्यामध्ये त्यांनी त्या माणसाचं नाव विसरलो मी, ज्याची हत्या झाली होती, त्या हत्यामध्ये ज्यांनी गोळ्या मारल्या तो गोळ्या मारणाराच गोट्या गीते होता, महादेव मुंडे नाही. म्हणून असंच प्रकरण होतं. आम्ही अजून 2 मिनिटात सांगू शकेन. म्हणजे ते प्रकरण राजकीय प्रतिस्पर्ध्याला जेलमध्ये घालण्यासाठी म्हणून वाल्मिक कराडनी रचलं होतं. जो मेला त्याला मारलं, त्या गोट्या गीतेने मागणं त्याला गोळ्या घातल्या आणि नाव दुसऱ्याचं घेतलं. पोलिसांना हे सगळं माहिती आहे. महाजन नावाचे पोलीस अधिकारी होते. संतोष देशमुखच्या प्रकरणात देखील हेच महाजन होते. आणि हा महाजन हा निव्वळ वाल्मिक कराडचा पगारी नोकर होता. अशा प्रकाराने जर गुंडगिरीला तुम्ही वरदहस्त देणार असाल, राजश्रय देणार असाल, तर मग पत्रकारांना मारहाण झाली याच्याबद्दल एवढं दुःख काय व्यक्त करायचं? महादेव मुंडेची हत्या झाली, त्याची बायको रडते, आत्महत्याचा प्रयत्न केला. मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की कमीत कमी त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं. पण माझा प्रश्न आज मुख्यमंत्र्यांना आहे की जमील शेखच्या हत्या प्रकरणात आपण स्वतः आम्हाला सांगितलेलं की फेर चौकशी करतो. कुठे ती फेर चौकशी? आरोपी आजही मोकाट फुटत आहेत, सगळे पुरावे उपलब्ध आहेत. गोट्या गीते काय नाही तर जमीलच्या हत्याकांडातला दुसरा आरोपी काय, सगळे सारखेच आहेत. जर त्यांना राजकीय आशीर्वाद देणार कोएलिशनचं गव्हर्नमेंट आहे, म्हणजे मिलीजुली सरकार आहे. मिलीजुली सरकारमधल्या एका माणसाचा खास माणूस जर आरोपी असेल तर मग त्याला वाचवा. गोट्या गीते हा कोणाच्या पक्षाचा आहे हे वेगळं सांगायला नको. अशा प्रकारे अरे जर तुम्ही IPS लाच दम देणार असेल हे त्याला सोड, तरी राज्याची राजकीय म्हणजे काय अवस्था झालेली आहे. एका IPS ऑफिसरला ह्या महाराष्ट्रात पहिल्यांदा दम दिला गेला ना, हे सोड. आणि मला विचारायचं आहे आज इतक्या उघडपणाने की IPS संघटना कुठे आहे? आज खूप दिवस झाले या प्रकरणाला, पण IPS संघटनेचं एक साधं निषेधाचं पत्र नाही मुख्यमंत्र्याच्या नावाने जे योग्य नाही म्हणून. आज त्या बिचाऱ्या आमच्या भगिनीवर आलं, त्या भगिनीने घरच्यांना कळवलंय की मला महाराष्ट्रातनं बदली करा, महाराष्ट्रात मला भविष्य नाही. हे मी तुम्हाला आतमधली बातमी सांगतो. देवेंद्र फडणवीस ज्यांनी भेट घेतली त्याची फेरी फुकट जाणार नाही, जसं जमील शेख असे. जमील शेखचं प्रकरण तर उघड आहे ना. आज 54 दिवस झाले आश्वासन देऊन. 54 दिवसामध्ये तुम्ही आम्हाला सांगितलेलं, मुख्यमंत्री महोदयांनी भरसभेत सांगितलं होतं की आम्ही फेर चौकशी करू. कुठे चौकशी? मला आनंद आहे की मुख्यमंत्र्यांनी
महादेव मुंडेच्या पत्नीला न्याय दिला, तिला बोलवून घेतलं, समोर बसवलं, तिला पाहिजे तो पोलीस अधिकारी दिला आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांनी आता इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं आहे, तपास सुरू केला आहे, योग्य दिशेने चालू आहे. असं आसावरी मुंडे त्या म्हणजे त्या ज्ञानेश्वरी मुंडेंचा मला फोन वगैरे, त्यांच्या भावाचा वगैरे फोन येत असतो, त्यांनी मी सांगत असतो योग्यत्व आहे. आभार देवेंद्र फडणवीसांचेच आभार. पण देवेंद्रजी, तुम्हाला प्रश्न आहे की हे मुसलमान आहेत म्हणून यांना न्याय मिळणार नाही का? याच्यातला आरोपी एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे म्हणून याला न्याय मिळणार नाही का? दोन पोरी आहेत, दोन पोरी त्या जमीनला, त्या दोन्ही पोरी चांगल्या सुशिक्षित 90% मिळवल्या 10वीत, पण फी भरायला पैसे नाही आहेत. देवेंद्रजी, बायको दररोज रडते, बायको आमच्याकडनं पैसे घेत नाही. म्हणजे हात जोडून विनंती आहे, तुम्ही आश्वासन दिलंय ना, विधानसभेतल्या आश्वासनांना जर किंमतच उरली नसेल तर विधानसभेत जाणं येणं पण बंद करावं लागेल आम्हाला. जर राजकीय दबावापोटी सगळे तपासच दाबले जाणार असेल की नको 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 हे मंत्रिमंडळातनं बाहेर पडतील, नको 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 हे मंत्रिमंडळातनं बाहेर पडतील, तर जनता महाराष्ट्रातनं बाहेर पडेल. मी अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळतोय. मी अभिनंदन करतो एकनाथ शिंदे साहेबांचं की काल कल्याण डोंबिवलीमध्ये अनधिकृत इमारतींमध्ये आणि न्यायालय जे काय चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी भूमिका घेतली की या सगळ्या इमारतींना आम्हाला वाचवावं लागेल, काहीतरी म्हणजे जे काय कारण दिलं ते पत्रकार परिषदेत जे काय बोलले ते बोलले. माझी परत त्यांना हात जोडून विनंती आहे, अनाथांचा नाथ म्हणून त्यांची आजकाल महाराष्ट्रात ओळख आहे. मग हे फक्त कल्याण डोंबिवलीपर्यंत मर्यादित राहणार आहे? कळव्याला 52 बिल्डिंगींना नोटीस आल्या. शीळ, दिवा, डायगर इथे तर भीतीचं वातावरण आहे. आणि याच्यामध्ये सर्वात मोठं काय आहे तर काही जण मुद्दामून जातात बिल्डिंग मध्ये, आज तुम्हारी बिल्डिंग टूटने वाली है रस्ते पे आ जाओ, आज तुम्हारी बिल्डिंग टूटने वाली है रस्ते पे आ जाओ, आज तुम्हारी टूटने वाली है रस्ते पर जाओ. ते बितली गरीब माणसं नोकरी धंदा सोडून दररोज रस्त्यावर येतात. महानगरपालिकेचे अधिकारी दररोज 9 वाजता तिथे पोहोचतात. एकाही बिल्डिंगवर कारवाई होत नाही, पोलीस पोहोचतात. हे काय नाटक चालू आहे? याच्यात सरकारला भूमिका घ्यावी लागेल. जे अनधिकृत इमारती आहेत त्या इमारती तुम्ही बेघर करणार आहात का लोकांना? तुम्हाला न्यायालयासमोर जाऊन भूमिका मांडावी लागेल. कळव्यामध्ये काल 52 इमारतींना नोटिसा देण्याची तयारी सुरू झालेली आहे. 52 इमारतींना नोटिसा देऊन जर तुम्ही पाडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार असेल तर कळव्यामधली 52 लोक जाणार कुठे? शीळ, दिव्या, डायगरमध्ये तर भीतीची परिस्थिती, दहशत निर्माण करून टाकली आहे. मग जर कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे साहेब तुम्ही भूमिका घेऊ शकता तर तुम्हाला ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डायगर, शीळ या परिसरासाठी सुद्धा भूमिका घ्यावी लागेल. मोर्चा आम्ही करू शकतो, लोकांना रस्त्यावर आम्ही उतरू शकतो, पण शेवटी भूमिका सरकारला घ्यायची आहे. आम्ही सरकारमध्ये नाही आहे. मी फक्त तुम्हाला आठवण देऊ इच्छितो. एक काळ असा आला होता जेव्हा वागळे इस्टेटपासून शीळपर्यंत सगळ्या बिल्डिंगी तोडण्याचा निर्णय झाला होता अनधिकृत. तेव्हा तुम्ही माननीय शरद पवार साहेबांची भेट, तुम्ही प्रताप सरनाईक, राजन विचारे असे तुमचे 3 आमदार आणि डोंबिवलीचे 1 आमदार असे 4 जण येऊन भेटले होते. तुम्हाला पवार साहेबांनी शब्द दिलेला की इतक्या अमानुषपणाने सरकार वागणार नाही, मध्यमार्ग काढू पण कोणाला बेघर करणार नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, गरीब माणूस हा छप्पर शोधत असतो. तो येतोच कशाला? पोटासाठी, आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी, आपल्या पत्नीसाठी तो घर शोधतो. ते घर शोधत असताना त्याला बिचारायला काय माहिती असते सगळं लिगल आहे, इलिगल आहे, काय आहे, कसं आहे. तो घर घेतो आणि आज त्याला जेव्हा तुम्ही बेघर कराल, हा बांधणारा बिल्डर कोण? त्याच्यावरती काय कारवाई होणार? ते अधिकारी
जे तिथे होते त्यांच्यावरती काय कारवाई होणार? गोरगरिबांना घराच्या बाहेर काढणं आणि नंतर इमारती तोडणं हे काही योग्य नाही. याला आमचा विरोध असेल आणि याच्यानंतर आम्ही हा विरोध अजून जोरात करू. पण आमची एकनाथ शिंदेंकडनं एवढीच अपेक्षा शिंदे साहेबांकडनं की जो न्याय कल्याण डोंबिवलीला लागला तोच न्याय तुम्हाला कळवा, मुंब्रा, शीळ, दिवा, डायगरला द्यावा लागेल. शीळ, दिवा, डायगरच्या इमारती सोडून तुम्ही त्यांच्यावर अन्याय आणि एकाला न्याय देऊ शकत नाही. समीमबाई, सरकार तुझ्या भाव करते का सर? पवार साहेबांनी दिलेला शब्द त्यांनी तंतोतंत पाळला. सुरू झालेला आहे त्यावेळेपासून कळव्यामध्ये पाण्याचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात ऐरणीवरती आलेला आहे. संपूर्ण कळवा भागामध्ये जे आहे ते पाणी कपात केलं जात आहे कुठेतरी अनेक महिन्यांपासून. हे मुद्दामून केलं जात आहे. कळव्यामध्ये पाणी नाही हे मुद्दामून केलं जात आहे. लोकांना गुडघ्यावरती आणायचं आहे. जबरदस्ती क्लस्टर 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 क्लस्टर. आम्हाला नाही जायचं क्लस्टरमध्ये. तुमची का जबरदस्ती क्लस्टरची? आम्हाला आमच्या इमारती स्वयं विकसित करायच्या आहेत. आम्हाला एखाद्या बिल्डरला द्यायचं आहे. पण तुम्हाला मोठा बिल्डर आणायचा आहे आणि जे बिल्डर चीटर आहेत असेच नेमके क्लस्टरमध्ये येत आहेत. कळव्यामध्ये जी काय क्लस्टरची जबरदस्ती सुरू झाली आहे ती जबरदस्ती कशासाठी आहे? ज्यांना जायचं असेल जातील क्लस्टरमध्ये, ज्यांना जायचं नाही त्यांच्या घरी तुम्ही लोक कशाला पाठवताय? दादागिरी कशाला करताय? जिथे SRA होऊ शकते तिथे तुम्ही क्लस्टर आणताय. या ठाण्यातल्या सगळ्या SRAच्या योजना दाबून ठेवल्यात क्लस्टर क्लस्टर क्लस्टरच्या नावाखाली. अरे गोरगरीब झोपड्यांमध्ये राहतात 100 स्क्वेअर फीटचा. जर त्यांना 300 स्क्वेअर फीटचं हक्काचं घर मिळणार असेल तर त्याच्यामध्ये ते अडसर का आणताय? आणि माझं आजही मत आहे की एकनाथ शिंदे हा माणूस तसा नाही आहे. हे आजूबाजूचे जे आहेत त्यांना जरा आवर घाला. पवार साहेबांनी शब्द पाळला होता. आमचं तेच म्हणणं आहे की पवार साहेबांनी एकनाथ शिंदेंना दिलेला शब्द पाळला होता. शिंदे साहेब स्वतः आले होते भेटायला तेव्हा पवार साहेबांनी पाळला होता. आज आमची एकनाथ शिंदे साहेबांकडनं अपेक्षा आहे की तुम्ही शब्द द्या, पाळा. आणि जे गोरगरिबांना रस्त्यावर आणण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत त्यांच्याकडे लोक कामावर जात नाही आहेत. बायका पोरांसह रस्त्यावर बसलेले असतात. हे किती दिवस चालायचं? एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतल्या इमारतींना स्थगिती आदेश दिला. त्याच्याबद्दल उच्च न्यायालयाने तात्काळ ओढले की कुठल्या अधिकाऱ्यांनी हा स्थगिती आदेश दिला? नाही, असं आहे की शेवटी मंत्री म्हणून काही अधिकारांचा वापर जर त्यांनी केला असेल तर ती कसा केला, काय केला याचं मला माहीत नाही. पण शेवटी सरकार म्हणून एक वेगळा अधिकार सरकारला आहे. सरकारला भूमिका घ्यावी लागेल. 100 बिल्डिंगी जर तोडणार असाल तर या 100 मध्ये 60 जरी लोक पकडले तरी 600 माणसांचे घरसंसार रस्त्यावर आणण्याचा अधिकार सरकारला नाही. प्रकार नळपाड्यामध्ये सुरू आहे. उद्या आता नळपाड्यामध्ये नळपाडा, गांधीनगर आणि बाजूचं एक नगर सुभाषनगर या 3 नगरांचा SRA आपण 25-30 वर्ष बघतोय. तो SRA काय होतच नाही. आता तोच बिल्डर पुढे येतो आणि परत त्या नळपाड्यामध्ये SRA करायला होतो आणि तिथे जबरदस्ती सगळ्यांवरती प्रेशर करून घरांवरती नंबर टाकले जात आहेत. कशासाठी? का? म्हणजे बिल्डरांच्या हातात स्वाधीन करायचं आहे का महाराष्ट्र? याच्यातही एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष घालावं. ते गोरगरिबांचं म्हणणं ऐकून घ्यावं. फसवणूक करणाऱ्यावरती गुन्हे शाखेकडनं कारवाई करण्यात येणार असं उपमुख्यमंत्री म्हणाले. पुन्हा उद्या घडवून आले 65 इमारती डोंबिवलीत करणार. माझं तेच म्हणणं आहे की जी मायेची भूमिका तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये घेतली, मी अभिनंदन केलं एकनाथ शिंदे साहेबांचं की त्यांनी चांगली भूमिका घेतली कल्याण डोंबिवलीमध्ये. मग ती भूमिका ठाण्यामध्ये, कळव्यामध्ये, दिव्यामध्ये, टायगरमध्ये, शीळमध्ये, मुंबऱ्यामध्ये कधी घेणार? कल्याण डोंबिवलीला एक नाही आणि ठाणेकरांना दुसरा नाही, असं कसं चालेल?
आणि अनधिकृत इमारती काय फक्त कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, आपला टायगर शील्ड या भागात आहेत काय? वागळे इस्टेट, किसन नगर, सावरकर नगर, परेरा नगर, इथे काय सोसायट्या उभ्या आहेत काय? लिगल आहेत? तुम्हाला ठाण्यातल्या इलिगल बिल्डिंगबद्दल एक सार्वत्रिक भूमिका घ्यावी लागेल आणि सगळ्यांना एक समान न्याय द्यावा लागेल. ह्याच्यात जाती पाती धर्म आणू नका. आणि मी अजूनही सांगतो, आमची एकनाथ शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे, ती अपेक्षा पूर्ण करते. तर जामखेड मतदारसंघात आज रोहित पवार गेले होते. तिथे नगर परिषदमध्ये गटार योजना संदर्भात त्यांनी विचारले ठेकेदारांना, अधिकाऱ्यांना देखील जामले आणि आक्रमक पाहायला मिळाले. निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला अधिकाऱ्यांवर. तर अंजली दमाने असं म्हणतात की काका तसा पुतला. अधिकाऱ्यांनी ज्या चुका केल्या त्या सुद्धा झापलं. अधिकाऱ्यांनी चुका केल्या तर झापायलाच पाहिजे ना, त्या चुकीचं काय केलं? ॲटिट्यूड दाखवू नका असं देखील त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं? रोहित पवारांचं ॲटिट्यूड दाखवू नका अधिकाऱ्यांनी. अधिकारी ॲटिट्यूड दाखवतात हे काय नवीन आहे का आता महाराष्ट्रात? राज्य व्यवस्था ही आता राजकारण्यांच्या कमी हातात आणि अधिकाऱ्यांच्या जास्त हातात आहे. अधिकारीच महाराष्ट्र चालवत आहेत. कोण विचारतं आमदार खासदारांना? कोण विचारतं? कोण आमदार खासदारांना? बिल्डिंगचे पैसे का आमदार खासदार खातात? अनधिकृत बिल्डिंगचे 200 रुपये स्क्वेअर फीट स्लॅबला लागायचे, ते काय अधिकारी घ्यायचे? आमदार खासदार घ्यायचे? कोण घ्यायचं? काय माहीत नाही ठाणेकरांना पैसे कुठे जायचे? सगळ्यांना माहिती हो. मर्जीतले अधिकारी बसवले महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे कुठेतरी अशा प्रकारे अधिकारी. आता ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जाणो कोण कुठला अधिकारी कुठे बसलाय आणि कोण काय करतो त्याच्याशी आम्हाला काय करायचं? त्यांचे अधिकारी आहेत. वाटोळं झालं अख्ख्या ठाण्याच्या ट्रॅफिकचं. 5 मिनिटाचं अंतर कापायला 1-1 तास लागतो, 1-1 तास. आम्हाला काय हे ठाण्यात पाणी नाही, ठाण्यात कचरा कुंडी नाही, ठाण्यातली वाहतूक व्यवस्थाचे 12 वाजलेत. आम्ही खुश आहे. हे शिरींचे सरकार आहे. काय बोलायचं? वाहतूक कोंडीला जोडून एक प्रश्न आहे. मनसे आज वाहतूक कोंडीच्या विरोधात मोर्चा काढणार आहे. तर आज सकाळी मोर्चा निघण्याच्या अगोदर आज सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी दौरा ठेवलेला होता वाहतूक कोंडीच्या संदर्भात. तो अचानक त्यांनी रद्द केला. 3 वेळा अध्यादेश काढण्यात आले की वाहतूक कोंडी महिन्याभरात 3 अध्यादेश काढण्यात आले. कसं आहे की आता ह्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, आता यांच्या अंतर्गतच एवढे वाद आहेत, त्याच्यामध्ये आम्ही काय बोलावं? पण ह्या सगळ्या वादांमध्ये ठाणेकरांचे वाटोळं झालंय. म्हणजे इथनं नाशिकला जायला 2.5 तास लागतात, 3 तास लागतात. त्याच्यातले 2 तास तर भिवंडीला जायला लागतात, पुढे 1 तासात नाशिक. मी स्वतः परवा गेलो. 22 सप्टेंबरला मेट्रोचा ट्रायल रन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. चांगलं आहे ना, काय वाईट आहे? वाहतूक कोंडी दूर होईल. वाहतूक कोंडी दूर होईल. कशी दूर होईल? नोकरदारांना लवकरच पोहोचता येईल मेट्रो. कसं जाणार? गाड्या काय कमी करणार का? अहो, मेट्रोमुळे तुम्ही केलंय काय माहिती आहे का? आणि तुम्हाला हे इंजिनियर लोकांनी सांगितलेलं होतं की तुमच्या पियर्स जे आहेत, म्हणजे ते पिलर आपण जे म्हणतो, ते ज्याच्यावरती ते उभं राहणार आहे अख्खं, त्याच्यामुळे रस्त्याची रुंदी छोटी झाली आहे, गाड्या कमी झाल्यात का? अहो, जरा सुरू होऊ द्या. बघा ट्रॅफिकचे कसे अजून 12 वाजतात. सगळे घडवंदरचे सर्व्हिस रोड छोटे झालेत. असं नुसतं ही वरवरची जी काय रंगरंगोटी चालू आहे, लिपस्टिक लाली चालू आहे, त्याच्याने शहर सुधारत नाही. मुळात सौंदर्याची हानी करून टाकली त्यांनी. 5 तास वाहतूक कोंडीत ॲम्ब्युलन्स अडकल्यामुळे रियान शेख या 2 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला. मुंबऱ्यामधले वाहतूक कोंडीमुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालाय. कोणी कधी चौकशी केली? रस्त्यावरती हॉकर बसतात, हॉकरमुळे ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही. त्या ॲम्ब्युलन्समध्ये आत्तापर्यंत माझ्या कारकिर्दीमध्ये
14 ते 15 माणसं मेली आहेत. आम्ही 1000 वेळा सांगितलं त्या हॉकर्सवरती कारवाई करा. म्युन्सिपाल्टीचं अजिबात लक्ष नाही. कारण का 1000 रुपया दिन का मिलता है तो कौन उसके ऊपर ध्यान देगा. सर, नवरात्र उत्सव आहे. नवरात्र उत्सवामध्ये विश्व हिंदू परिषदेने मागणी केली की आधार कार्ड बघूनच सोडण्यात यावं, मुस्लिमांना प्रवेश दिला जाऊ नये, अशा प्रकारे मागणी केली. या अगोदर देखील हलाल असे अनेक गोष्टी समोर आल्या. हलाल, छटका, औरंगजेब, अफजल खान. आता हे नवीन. आपल्याला काय वाहतूक कोंडी, पाणी, अनधिकृत इमारती वगैरे 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 ही महत्त्वाची प्रश्न नाहीच आहेत. आपल्याला जातीद्वेष आणि धर्मद्वेष हे 2च महत्त्वाचे प्रश्न उरलेत भारतामध्ये. बाकी सगळे प्रश्न गौण आहेत. आपला हिंदू मुसलमान झाला, ओबीसी मराठा झाला, दलित सवर्ण झाला, आपलं काम झालं. मतांचं ध्रुवीकरण झालं, आपले विजयाचे मार्ग मोकळे झाले की बाकी पाणी मिळतं नाही मिळतं, कचरा उचलला जातो नाही जातो, ट्रॅफिक होतं नाही होतं, आपल्याला काय फरक पडतो. जयंत पाटलांवरती कुठेतरी राग काढला जातो, ते कुठेतरी पक्षात येत नाही, अशा प्रकारचा राग काढला जातो. त्यांच्यावरती राग काढला जातो का नाही जात हा प्रश्न नाही. पण एखाद्या माणसाची म्हणजे जयंत पाटील हे अत्यंत मितभाषी, सुस्वभावी, सुसंस्कृत, त्यांचा आवाज चढलेलाही महाराष्ट्राने कधी ऐकलेला नाही. अशा एखाद्या प्रगल्भ नेतृत्वाबद्दल इतक्या घाणेरड्या पद्धतीचं वाक्य उच्चारलं जाणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला लाज आणणार आहे. त्यांच्या वडिलांचं नाव आदराने आजही बापू म्हणून घेतलं जातं पूर्ण सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये. राजाराम बापू हा फार मोठा इसम होते. त्यांच्या आईच्या बिचारीचं तर राजकारणाशी काही संबंधच नाही. आणि मी आज महाराष्ट्राला परत एकदा सांगतो की जयंत पाटील हे प्रचंड मातृभक्त आहेत, प्रचंड मातृभक्त. काय पद्धत आहे एखाद्या आईबद्दल बोलण्याची, कुठली पद्धत आहे. आणि पक्षाकडनं साधी आज समज दिली आहे, माफी मागायला पाहिजे होती. एवढ्या मोठ्या 35 वर्ष 40 वर्ष ज्यांनी विधानसभेत घालवली आहेत, ज्यांचे वडील एकेकाळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते, किंबहुना मुख्यमंत्री झाले होते. मी जर तुम्हाला आतमधली गोष्ट सांगितली तर कधी महाराष्ट्राला आश्चर्य वाटेल की एकदा इंदिरा गांधींचा स्वतः राजाराम बापूंना फोन आला होता की तुम्हाला मुख्यमंत्रीपदी बसायचं आहे, तयारीला लागा. हे मी आज जे बोललोय ते जयंत पाटलांना आवडणार नाही. आणि आपण जयंत पाटील लहान होते, जयंत पाटलांनीच उचलला होता. त्या लेवलच्या माणसाला तुम्ही कुठे आणून ठेवताय यार? काय चालू आहे काय महाराष्ट्रात? मुख्यमंत्री असताना प्रकाश यांनी देखील टिप्पणी केली होती, मात्र प्रकाश घरी जाऊन माफी मागितली. प्रल्हाद केशव वात्रे यांनी वेणुताई आणि यशवंतराव चव्हाणांवरती हल्ला केला. यशवंतराव चव्हाणांनी उत्तर दिलं नाही. यशवंतराव चव्हाणांनी प्रल्हाद केशव वात्रे यांना घरी बोलवलं. ते त्यांना निपुत्रिक म्हणाले होते की तुम्हाला संतान नाही आहे. यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं की 1942च्या लढ्यामध्ये झालेल्या लाठी हल्ल्यामध्ये वेणूला, तेव्हा ते वेणू म्हणायचे, वेणुताईंच्या गर्भाशयाला मार लागला आणि त्याच्यामुळे आता ती गर्भवती राहू शकत नाही. मोठ्या मनाचे प्रल्हाद केशव वात्रे बाहेर आले आणि तुम्ही या महाराष्ट्रासमोर यशवंतराव चव्हाणांची माफी मागितली. ही महाराष्ट्राची संस्कृती हो, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.